मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण संबंधित उपोषणाला महापालिकेने 1 दिवसाची वाढवून परवानगी दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी कोणाच्याही आरक्षणातून मराठा आरक्षण देता येणार नसल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे ओबीसीतून आरक्षण देता येणार नसल्याचं म्हटलंय। सीएसएमटी परिसरातील खाण्याची सर्व दुकाने बंद, त्यामुळे आंदोलकांचे खाण्याचे हाल असून सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आंदोलकही पेटलेत। बीड जिल्ह्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरने देवदर्शनासाठी पायी निघालेल्या 6 जणांना चिरडलं। त्यात 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी आहेत। मराठा आरक्षण उपोषणाच्या स्थळी जाऊन करुणा मुंडेंनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, मराठा आरक्षण आंदोलनाला दिला पाठिंबा। गणेशोत्सवात रावेर मुक्ताईनगर जवळ केळीच्या मागणीत व भावात मोठी घसरण, शेतकरी चिंतेत। बीडच्या आष्टी तालुक्यातील मुसळधार पावसाने कडी नदी धोक्याच्या पातळीवर पूल पाण्याखाली, पिकांचं मोठं नुकसान। नाशिकमध्ये चाकू हल्ल्यात गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, 11 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल। जालना शहरात गणेशोत्सव व आगामी सणोत्सवासाठी पोलिसांकडून पथसंचालन। साताऱ्यात महू धरणग्रस्तांचा वसंतराव मानकुमरे यांच्या जलसमाधी आंदोलनाला विरोध, धरणावरच केला जाहीर निषेध।